हॅलो मोहम्मद, आलास ना रे बाळा? हो मी. हा, का नाही मागच्या वेळेला का नाही आला? हॅलो मोहम्मद, मागच्या वेळेला तू ऍबसेंट होता बाळा. हो मी. असं नाही करायचं प्रत्येक वेळेला, नाही तर मग नेमकं अडलं की परीक्षेच्या वेळेला अडेल. हां, मग त्यामुळे आता नीट लक्ष दे. आणि मागच्या वेळेला नेमकं बघ, लाईट पण मधून जात होते, त्यामुळे मी रेकॉर्डिंग पण नाही केलं, त्यामुळे ते पण नाही पाठवता आलं मागच्या वेळेचं, कळलं? नाही तर मी पाठवते बघ प्रत्येक वेळी. आता पेज नंबर 44 काढा. काढलं? मी इथे शेअर केलंय बघ. विभावरी, हॅलो विभावरी, ऐकू येते का? हॅलो अनिकेत, तुला येते ऐकू? हॅलो. हो मी येतोय. मग विभावरी का नाही उत्तर दे? ठीक आहे. तर आता पंचदश वाक्यानी आत्मनेपद, आपण मागच्या वेळेला ते भाषते, भाषेते, भाषणते पाठ केलं की नाही? पण त्याची 15 वाक्य करता आली पाहिजेत. म्हणजे आठवतंय तुम्ही खादती, खादतः, खादंती, त्याची कशी केली हो होती? हो हा, परस्मै पदाची. हो तशी हो. आत्मनेय पदाची ही हा, वाक्य लिहून काढायची आहेत. हा, आता इथे बर. आपण आधी होय. वाचूया. बघा, हम्म, सह हम्म, बालक. आता मोहम्मद, तू नव्हतास तेव्हा, ते लक्षात घे. सह तौ हो, ते, सा ते हम्म. ताः, हो, तत् हा, ते तानि, त्वं हम्म, युवां यूयम् आणि हम्म. अहम आवाम वयम. हर्ष हो, पाटील, कळतंय ना? आठवतंय ना? ते विसरायचं नाहीये बरं का, पुन्हा पुन्हा. मग आता तोच तक्ता, पण हम्म, आत्मनेय पदाचं क्रियापद घालून करायचे. हा, हा. तर आता अनिकेत गानू, तू वाच रे. इथे आहेत ती 15 वाक्य, ओळीने वाच. अरे आवाज नाही येते. हा, हा, नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. हा हा, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. सार्थ भोईर, वाचू शकशील? हॅलो. खूप हल्ली नेटवर्क प्रॉब्लेम झालाय बाबा. हो. हर्ष पाटील, माझा आवाज येतोय? हा, याचा आला, सार्थ भोईरचा आला. जरा मोठ्यांनी बोल ना अजून. माईक जवळ घे आणि बोल. तिच्या आता हा, आता आता येतोय, बोल. हा, हे वाच. सह बालकः भाषेते, तौ हा हा बालकौ हा, भाषेते, भाषेते आहे का बघ पहिलं. भाषत भाषते, हा, तौ बालकौ भाषेते, ते बालकाः भाषन्ते, सा कन्या भाषते, ते कन्ये भाषेते, ताः कन्याः भाषन्ते, तद् अपत्यं भाषते, ते अपत्ये भाषेते, तानि अपत्यानि भाषन्ते, त्वं भाषसे, युवां भाषेथे, यूयं भाषद्वे, अहं भाषे, आवां भाषावहे, वयं भाषामहे. शाबास. आता हे जसं आपण केलेत वाक्य, पण आता आपल्याला क्रियापद बदलून आपण करूया. तुम्हाला 5 धातू मी मागच्या वेळेला करून घेतले की नाही? सारा, हो. दुसरा धातू कुठला घेतला सारा, सांग? एक मिनिट मी बघते. बाध. हा, हो. बाध. मग आता बाध हा धातू घालून मला ही 15 वाक्य वाचून दाखव सारा. ते
कसं बघ, भाषाच्या जागेत घालायचं आहे ना. हा कसं बघ, सह बालकः बाधते, कळलं? हो बोल. हो. सह बालकः बाधते, तौ बालकौ बाधेते, शाबास. ते बालकाः बाधन्ते, हा. सा कन्या बाधते, ते कन्ये बाधेते, ताः कन्याः बाधन्ते, तद् अपत्यं बाधते, ते अपत्यै बाधेते, तानि अपत्यानि बाधन्ते, त्वं बाधसे, युवां काय काय शर्विल? हा. मिस आम्ही जरा बाहेर आलोय तर शर्विलकडे बुक नाही आहे, पण तो बसला चालेल ना? हो हो, तर आहे ना, हे बघ मी शेअर केलंय. डोकं फक्त बरोबर आहे ना, बस, बाकी काही हो, नको. वही हो, पुस्तक नसलं तरी हो, चालेल. चालेल. हं? चल. युवां बाधेथे, यूयं बाधद्वे, अहं बाधे, आवां बाधावहे, वयं बाधामहे. बस, बाधा, दा नाही म्हणायचं बरं का. बाध हो. आहे ना, धच बाधा. राहून द्यायचं. आता हो. हे बघा, हे तुम्ही घरी 15 वाक्य लिहायची आहेत. हा गृहपाठ बाध धातू घालून. आता एक आठवतंय का तुम्हाला? बघा, सह तौ ते, सह एक वचन आहे की नाही, तौ द्विवचन आणि ते बहुवचन, हे आठवते? हो. आता बघा, पुल्लिंगी तुम्हाला जे पहिलं घेतलं होतं ना मी, ते सगळं परत परत आहे बघा. पाया पक्का झाला पाहिजे. पुल्लिंगी देव प्रमाणे बालक आहे की नाही, देव देवौ देवाहा, केले की नाही पाठ आपण? मग बालक बालकौ बालकाहा, एक वचन द्विवचन बहुवचन, कळते? मग पुल्लिंगी झाल्यावर स्त्रीलिंगी बघा, स्त्रीलिंगी मध्ये सा म्हणतो आपण, ते आठवते का? सा ते ताहा, तर स्त्रीलिंगी पाठ केले आपण. मग आता सा आणि कन्या आकारांत आलाय की नाही शेवटी. मग आकारांत कोणता शब्द केलाय आपण? माला. माला आहे की नाही. आणि तसे आपण जवळजवळ 25-30 शब्द लिहून घेतले होते पहिल्यांदा. माला, माले, माला, हा आठवतंय? हे असे कितीतरी आपण लिहून घेतले होते. मग आता कन्या, कन्ये, कन्या, हा. मी तुम्हाला ही रिव्हिजन का घेतीये परत परत? एक तर मोहम्मद तू नवीन आहेस, परत परत बघा नीट, कळलं का? आता नपुसकलिंगी, हा, नपुसकलिंगी आपण पुष्पम शब्द घेतला होता, आठवतंय? आणि खूप घेतले होते असे, पुष्पम, पुष्पे, पुष्पाणी, आठवतंय का? मग ते अपत्य, अपत्य म्हणजे काय? बाळ, मूल, कळलं का? मग ते तानी, हे आधी लक्षात ठेवायचं. मग अपत्यम, अपत्ये, अपत्यानी, कळलं? नियमाप्रमाणेच आलेलं आहे हे. प्रथम पुरुष. आता मध्यम पुरुष कुणाला म्हणतात? तुला. त्वम, युवाम, यूयम, आठवतंय का? त्वम, युवा, यूयम. आणि मग आपण ते प्रत्यय काय पाठ केले? से, इथे, द्वे, तेच प्रत्यय लावलेत की नाही बघा, कळते? आणि मग उत्तम पुरुष, अहम,
आवाम वयम. हम्म. मी एकटा, आम्ही दोघं, आम्ही सर्वजण. आणि मग त्याला प्रत्यय काय लावले? ई वहे महे. भाषे भाषा वहे भाषा महे. बाध सांगितलाय. बाध कसा लिहिणार? बाधे बाधा वहे बाधा महे. हे 15 वाक्य लिहायची आहेत घरी. लक्षात येते? आणि आता देव वन माला विसरले का तुम्ही? बघा. आणि तदियत किम हे 9 पुल्लिंगी, नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी. एक दिवस मी याची नुसती प्रॅक्टिस घेणार पुढच्या तासाला. चालेल? सगळ्यांनी नीट वाचून पाठ करून ठेवा. आत्ता मी लगेच म्हणत नाहीये. आणि शिवाय अस्मत् सर्वनाम पाठ झालं का हो सर्वांचं आता? हॅलो सारा? झालंय. सारा, अस्मद, अहम आवाम वयम. हॅलो. कळलं कुठलं झाले. आणि मग त्वम युवाम झालंय का? युष्मद. युष्मद पण शिकवलंय मी. होय शिकवलंय. मग आता पुढच्या तासाला हे सगळं म्हणजे देव वन माला तदियत किम पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी आणि अस्मद आणि युष्मद ही सगळी आपण रिव्हिजन म्हणजे परीक्षाच घेणार आहे मी, पण तोंडी परीक्षा. हॅलो, सगळ्यांनी पालकांना सांगून ठेवा. आत्ता क्लास संपला. मोहम्मद, आई आहे का जवळ? हॅलो. नाही मिस. मग आता हे आईला सांग परीक्षा घेणार आहे म्हणून. कळलं? सगळं पाठ पाहिजे. लक्षात आलं? शिवाय श्लोक तर पाठ करायचे, पण ते निदान आत्ता मी तुम्हाला हे आधी पाठ करायला लावते. कळलं का? आणि गृहपाठ काय सांगितलं मोहम्मद, तू सांग परत एकदा. आत्ता मी गृहपाठ सांगितला ना एक तुम्हाला, होमवर्क. शार्दूल तू सांग होमवर्क. हॅलो टीचर, तुम्ही ते बाध रम लभ सह ते द्यायला सांगितलं. ऐक आता बघ, तू अजून किती मागे आहेस. ते मी मागच्या वेळेला सांगितलं होतं. आज मी काय सांगितलंय होमवर्क? सारा तू सांग बाळा. ते सगळे रिवाइज करायचं आहे आपल्याला आणि मग ते सेंटेन्सेस लिहायचे आहेत. पंचदश वाक्यानी 15 वाक्य लिहायचेत. लिहून ठेवा वहीत. 15 वाक्ये लिहिणे. कळलं? आणि कोणता धातू वापरायचा? बाध. बाध धातू घालून 15 वाक्य लिहिणं आणि सगळं रिवाइज करायचं व्याकरण. लक्षात राहील? शिवाय बघा, प आणि आपचे प्रत्यय. कळलं का? अजून लट लकारच चाललाय. अजून तुम्हाला लंग लकार पण आहे बर का, भूतकाळ पण आहे. आत्ताशी वर्षाचा अर्धा भाग झालाय आपला शिकवून. बरोबर चाललंय शाळेप्रमाणेच, पण हे लक्षात ठेवाल ना? चला आता खाली बघा त्याच्या बघा, तृतीया एकवचन आणि षष्ठी बहुवचन कसं होतो. बघा त्याच्या वर लिहिलंय, अधोदत्तानी उदाहरणानी पठंतु. कळलं का? खाली अधोदत्त म्हणजे खाली,
खाली दिलेली उदाहरणं वाचा. काही ठिकाणी न होतो आणि काही ठिकाणी न होतो. कळलं का? आता हे सारा नीट बघा. देव तृतीया एकवचन देवेन आणि षष्ठी बहुवचन देवानाम. येतंय ना हे? हो. पण नेत्र त्र आला की काय येतो? नेत्रे न नाही येणार. काय होईल? नेत्रेण. र आधी आला की नचा न होतो. शिरते डोक्यात? हो. नेत्राणाम. नेत्रानाम नाही म्हटलंय. समजते? हस्त हस्तेन आणि हस्तानाम. पण सूर्य र आलाय की नाही आधी? र मुळे काय झाले? नचा न झालेला आहे. विभावरी समजलं? सूर्येण आणि सूर्याणाम. कळलं नक्की? हॅलो. आता मी तुमचा हे फार वेळ घेत नाहीये. हे खालचं नाही केलं तरी चालेल, ते तुमच्या डोक्यावरून जाईल. आता नवीन धडा मी आज शिकवायला सुरुवात करणार आहे. नवीन धडा. आता इतक्या दिवस तुम्हाला एवढा मोठा धडा नव्हता बघा अजून आलेला, पण आता हा मोठा धडा आलेला आहे. धडा म्हणजे लेसन. कळलं? हॅलो, ऐकू येते ना सर्वांना? हो. हा. येते. तर अश्वस्य स्वामीनिष्ठा. अश्व म्हणजे घोडा. घोड्याची स्वामीनिष्ठा. मालक. स्वामी म्हणजे मालक आणि निष्ठा म्हणजे डिवोटी. कळलं का? हॉर्स डिवोटी टू हिज ओनर. स्वामी. कळलं का? आता ही गोष्ट काय आहे थोडक्यात आधी ऐका आणि मग आपण धडा घेऊ, म्हणजे तुम्हाला भराभर येईल आणि ह्याचं ट्रान्सलेशन येऊ शकतं परीक्षेला. कळलं? काय झालं, एकदा एका घोड्यावरून एक माणूस चाललेला असतो. कळलं? आणि दुपारची वेळ, रस्त्यावर कोणी नाही आणि एक घोडा आपल्या मालकाला घेऊन चाललाय. जोरात जोरात धावतोय. कळलं का? त्याच्या घोड्याच्या एका पायाला जखम झालीये, तरी सुद्धा तो धावतोय. कारण त्याला म्हणजे त्याचा स्वामी जो असतो मालक, तोही म्हणजे जखमी झालेला आहे. ही वॉज ऑल्सो वुंडेड. आणि मग त्यामुळे मध्ये एक नदी लागते, पाणी. आता त्या पाण्यातून कसं जायचं? त्या घोड्याला पण लागलेलं आहे, मालकाला पण लागलंय. पण तसं जीवाची पर्वा न करता तो घोडा आपल्या मालकाला पलीकडे घेऊन जातो, नदीच्या पलीकडे. आणि तिथे गेल्यावर तो एकदम कोसळतो, खाली पडतो. कोण? घोडा. आणि घोडा खाली पडल्यावर तो मालक त्याच्या पाठीवरून हात फिरवतो आणि तो घोडा तिथल्या तिथे आपले प्राण, म्हणजे तो मरतो. कोण? घोडा. असा हा घोडा आणि त्याचा मालक हे कोण होते? दोघं जण माहितीये का? हॅलो. हे दोघं जण असतात महाराणा प्रताप, मेवाडचा राजा महाराणा प्रताप. आणि त्याच्या घोड्याचं नाव तुम्हाला माहितीये का? तिथे न बघता कोण सांगेल मला? हॅलो.
सार्थ भोईर सांगशील का? तिच्या हॅलो. पंथ नाही माहिती. चेतक कळलं का? त्या घोड्याचं नाव आहे चेतक आणि तो राजा जो असतो महाराणा प्रताप. अजूनही आपण जर मेवाडला गेलो, मेवाड म्हणजे कुठे येतं माहितीये का रे? कोण सांगेल आता? हॅलो, कोणीही सांगा मला. मेवाड कोणत्या राज्यात येतो? महाराष्ट्रात येतं का मेवाड? नाही. मग कुठे येतं सांगा? अनिकेत. तिचे ऑप्शन द्या. ऑप्शन. राजस्थान मध्ये. कळलं का? राजस्थान मध्ये हे मेवाड प्रांत आहे आणि तिथे लोक टुरिस्ट म्हणून जे जातात ते तिथे त्याचं दर्शन घेतात समाधीचं. अजूनही तिथे त्याची ते समाधी बांधलेली आहे. घोडा आणि महाराणा प्रताप. कळलं? अशी ही गोष्ट. आता गोष्ट समजल्यानंतर तुम्हाला भराभर कळेल बघा. ट्रान्सलेशन मग मी लिहून पण देईन इंग्लिश मधून. पण आधी तोंडी बघा. आर यू रेडी सगळेजण? मोहम्मद ऐकू येते? हॅलो मोहम्मद. हा हो मिस. हा बघा. मध्यान्ह समय म्हणजे मध्यान्ह म्हणजे दुपार. कळलं का? दुपारची वेळ. मिड डे टाइम. कळलं का? समय म्हणजे टाइम. सर्वत्र नीरवता. सगळीकडे ऑल वेअर शांतता. नीरवता म्हणजे शांतता, पीसफुल सगळं. सर्वत्र नीरवता, सगळीकडे शांतता आहे. मार्ग अपि निर्मनुष्य म्हणजे काय? मार्ग म्हणजे रोड. रोड अल्सो निर्मनुष्य म्हणजे कोणीही माणूस, एकही माणूस नव्हता. रोडवर एकही माणूस नव्हता. तदा एव कोपी अश्वः मार्गे धावती. त्यात तेव्हाच. तदा म्हणजे तेव्हा आणि एव म्हणजे ॲट दॅट टाइम ओनली. एक अश्व कोणी एक घोडा त्या रोडवरून रनिंग करत होता, धावत होता. तेव्हाच एक घोडा त्या मार्गावरून, त्या रोडवरून धावत होता. तस्य एकः पादः व्रणित. त्याचा एक पाय व्रणित वुंडेड. कळलं का? जखमी झाला होता त्याचा एक पाय. कुणाचा? घोड्याचा. सह कष्टेन वेदनाम सहते. तो खूप कष्टाने. वेदना म्हणजे काय? पेनिंग. कळलं का? वेदना पेनिंग सहन करत होता. सहते. घाई होतीये का रे तुम्हाला? लिहून तर नंतर देईल. फक्त समजून घ्या. तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि सह धावती. तथापि तरी सुद्धा. त्रिभिः पादैः 3 पायांनी. घोड्याला किती पाय असतात बाळांनो? 4. त्यातला एक पाय वुंडेड. मग आता 3 पायांनी कसा तरी यथा कथमपि कसा तरी तो धावत होता. धावत होता म्हणण्यापेक्षा धावतो.
वर्तमान काळच आहे. आपण तुम्हाला ही गोष्टतलं माहिती आहे का बघा? तुम्हाला हो हे टीचर. गोष्ट सांगताना बघा, एक राजा असतो, त्याला 2 राण्या असतात. आता खरं असतात असतो हे आत्ता झालंय का? राजा आत्ता आहे का? पूर्वी होता. नाही. पण याला व्याकरणामध्ये रीती वर्तमान काळ म्हणजे पण वर्तमान काळच असं म्हणायचंय. कळलं का? अशी गोष्ट तुम्ही म्हणाल होऊन गेला मग हे वर्तमान काळ असंच आहे. तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी, त्याच्या पाठीवर, पृष्ठ म्हणजे काय? पाठ. उपविष्टः बसलेला असतो त्याचा स्वामी. कळलं का? हिज ओनर हिज सिटिंग, उपविष्टः म्हणजे सिटिंग ऑन द हॉर्सेस बॅक. कळलं? तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः, त्याचा जो ओनर आहे, तस्य म्हणजे त्याचा, हिज ओनर ऑल्सो वुंडेड. कळलं का? शस्त्रप्रहारैः, वेपन, शस्त्र म्हणजे वेपन, वेपन मारल्यामुळे, शस्त्रप्रहार झाल्यामुळे त्याचा ओनर सुद्धा वुंडेड म्हणजे जखमी झाला आहे. अविरतम धावनेन अश्वः, एक मिनिट, अविरतम धावनेन अश्वः अतीव श्रांतः जायते. अविरत सतत, कळलं का? सतत धावण्यामुळे घोडा अतिशय दमलेला असतो. श्रांत दमलेला, टायर्ड. कळलं का? बाय रनिंग ही वॉज व्हेरी टायर्ड. जायते होतो, जायते म्हणजे जातो नाही. सह वेगेन धावितुम असमर्थः भवति, तो स्पीडीली रनिंग करण्यासाठी अनेबल होतो. असमर्थ, अनेबल, भवती होतो. कळलं? वेगेन म्हणजे आता तो पायाने त्याचं वुंडेड झाल्यामुळे तो घोडा जोराने धावू शकत नाही. अतः मंदम धावितुम प्रारभते. अतः सो, बिकॉज. कळलं का? म्हणून तो हळूहळू धावायला त्याने सुरुवात केली. प्रारभते, दमलेला होता तो, जोराने धावू शकत नव्हता, म्हणून हळूहळू धावायला सुरुवात केली. परम नैव विरमती सहो, परंतु तो, परम म्हणजे परंतु, बट, ही वॉज नॉट स्टॉप. कळलं का? विरमती थांबणे, परंतु तो थांबला नाही. अधुना ग्रामः समीपे एव, तो आता त्याच्या मनातलं सांगतोय. कळलं का? अश्व, अधुना ग्रामः समीपे एव, अधुना म्हणजे आता, नाव. कळलं? नाव विलेज इज नियर. कळलं का? आता गाव अगदी जवळ आलेलं आहे. समीपे, एक मिनिट, अनिकेताला तत्र स्वामिनं नयामी संरक्षामी च, तेथे ओनरला, आपल्या स्वामीला नेईन, आणि च म्हणजे आणि, आणि त्याचं रक्षण करेन. कळलं का? जवळच गाव आहे, तिथे त्याला नेईन आणि त्याचं रक्षण करेन.
परम मार्गे विस्तीर्ण जलप्रवाह. पण वाटेमध्ये, मार्गे म्हणजे रस्त्यावर, मोठा विस्तीर्ण जलप्रवाह म्हणजे काय हो? कोण सांगेल जलप्रवाह? हॅलो. तिचे पाणी जोराने वाहत होतं. बरोबर, पाणी जोराने वाहत होतं. जलप्रवाह म्हणजे नदी समजा. विस्तीर्ण खूप मोठं पाणी असं मध्ये वाहत होतं. अधुना किम करणीयम म्हणजे आता काय करू? अधुना नाऊ व्हॉट शॅल आय डू. कळलं? आता मी काय करावं बरं? इति चिंतयती अश्व. असं घोडा, हॉर्स विचार करतो. थिंकिंग, कळलं का? विचार करतो, चिंतयती. क्षीणः व्रणितः च अश्व तम उल्लंघयितुम असमर्थ. कळलं का? क्षीणः अगदी थकलेला, व्रणित म्हणजे वुंडेड असा तो अश्व, घोडा, ते ओलांडण्यासाठी, क्रॉस करण्यासाठी अनेबल झाला होता. कळलं का? तो अगदी दमलेला, थकलेला आणि वुंडेड असल्यामुळे, जखमी असल्यामुळे ते ओलांडण्यासाठी काय, तो जलप्रवाह, नदी ओलांडण्यासाठी तो अगदी असमर्थ, अशक्य त्याला झालं होतं. किंतु समयः अल्पः. परंतु, किंतु म्हणजे पण परंतु, बट समयः अल्प, टाइम इज शॉर्ट. कळलं का? वेळ अगदी थोडा होता. कथनापि प्राणान अविगण्य सह जलप्रवाहम उल्लंघयती. कसं तरी, कथम अपि म्हणजे कसं तरी, प्राणान अविगणय्य म्हणजे काय, प्राणाची पर्वा न करता. आता मी मरेन काही नाही, काहीही विचार स्वतःचा न करता त्याने जलप्रवाह ओलांडला. ही क्रॉस द रिव्हर. कळलं? विदाउट थिंकिंग दॅट व्हॉट म्हणजे मी आता काय करू, माझ्या जीवाचं काय होईल, मी मेलो तर काही नाही. अपरतीरम गत्वा भूमौ पतती आणि दुसऱ्या काठावर जाऊन, कळलं का? भूमौ पतती जमिनीवर पडला. बघा कसा तरी त्याने आपल्या ओनरला पलीकडे नेलं, पाण्याच्या पलीकडे, आणि पलीकडे जाऊन तो जमिनीवर कोसळला, पडला. तेन आघातेन स्वामी अपि भूमौ निपतती. आणि आघातेन म्हणजे शॉकनी, त्या शॉकमुळे स्वामी, तो ओनर जो होता तो सुद्धा जमिनीवर पडला. आता बघा, घोडा जमिनीवर पडला, मग त्याच्यावर बसलेला ओनर आहे तो पण खाली पडलाय. किंचित कालानंतरम स्वामी संज्ञाम लभते. आता दोघही जण दमले होते. खाली पडल्यानंतर काय झालंय, किंचित कालानंतरम, आफ्टर सम टाइम, स्वामी त्या ओनरला शुद्ध आली, संज्ञाम शुद्ध, लभते मिळाली म्हणजे आली. कळलं का? ते दोघंही बेहोश पडले, पण काही काळानंतर त्या स्वामीला शुद्ध आली. सह अश्वस्य समीपे आगच्छति. तो घोड्याच्या जवळ आला. कळलं का? येतो, तो घोड्याच्या जवळ येतो. ही कम्स नियर
हॉर्स. स्नेहेन अश्वस्य शरीरम स्पृशती. आणि प्रेमाने, स्नेहेन म्हणजे प्रेमाने, तो घोड्याचा शरीरावर स्पर्श करतो. कळलं? त्याची पाठ थोपटतो. प्रेमाने घोड्याच्या शरीराला तो स्पर्श करतो. भूमौ पतितः अश्वः अपि स्वामिनं पश्यति समाधानेन प्राणान् त्यजति च. जमिनीवर पडलेला घोडा सुद्धा आपल्या ओनरला पाहतो, पश्यती, आणि समाधानानं, सॅटिस्फाईडली, ही वॉज डेड. कळलं का? प्राणान त्यजती, तो पण आपले प्राण अर्पण करतो म्हणजे मरतो. कळलं का? जमिनीवर पडलेला स्वामी जो आहे त्याला पाहतो तो अश्व, घोडा, आणि आपले प्राण म्हणजे तो मरतो त्याच क्षणी. कह एषः नृपः, हु इज धिस किंग. नृपः म्हणजे काय? किंग. हा कोण? कह म्हणजे कोण? हा. एषः हा राजा कोण? ज्ञायते वा, माहित आहे का? डू यू नो? स एव महाराणा प्रतापः, तोच महाराणा प्रताप. एव म्हणजे स ओनली महाराणा प्रताप. राजस्थान राज्यस्य मेवाड प्रदेशस्य नृप